हॅलो, हाय, नमस्कार फ्रेंड्स. तर जसं तुम्ही व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतंय, नाना आलेले आहेत. हो, आई आलेली होती 8 दिवस झाले. आईला घरी जायचं होतं रिटर्न. सो नाना आईला घ्यायला आले आणि पाऊस चालू असल्यामुळे आईला आम्हाला कुठे बाहेर जास्त नेता आलं नाही. मग नाना आल्यामुळे आम्ही ठरवलं की आता या दोघांना घेऊन हडशीला जायचं. कारण दोघांनीही हडशी बघितलेली नव्हती. मग आम्ही हडशीला निघालो आणि वातावरण इतकं सुंदर झालेलं होतं. सगळीकडे हिरवागार, म्हणजे असं हिरवंगार डोंगर, छान नद्या नाल्यांमधनं पाणी वाहत होतं. रस्त्याच्या कडेचं सुद्धा म्हणजे इतकं छोटे-छोटे हिरवंगार गवत आलेलं होतं. भाताची शेती दिसत होती. असं सुंदर असं वातावरण तयार झालेलं होतं. कोकणात आल्याची फिलिंग येते इकडे आले की, हडशीच्या साईडला आलं की. मग छान आम्ही ट्रॅव्हल करून ऑलमोस्ट 1 ते 1.5 तासाचा ट्रॅव्हल करून आम्ही हडशीला पोहोचलो. हडशीला पोहोचल्यानंतर इतकं सुंदर वाटत होतं ना, म्हणजे ते आजूबाजूनी मोठे-मोठे डोंगर आणि हडशी एक ते एक उंचावरती आहे. म्हणजे असं थोडंसं घाट चढून जावं लागतं ना, तर इतकं छान वाटतं तिथं वरती गेल्यानंतर. इथे पोहोचल्याबरोबर ओजस्वी आणि अणू खेळायला लागल्या आणि ओजस्वीचा डॅडा गेलेला होता गाडी पार्क करायला. त्याच्यानंतर तो गाडी पार्क करून आला. मग आम्ही मंदिराच्या दिशेने निघालो दर्शन घेण्यासाठी. आता दर्शन घ्यायला जाताना ओजस्वी आणि अणू फुलांमधनं चालत होत्या. तर नाना त्यांना रागवत होते, की फुलांमधनं नका चालू. छान आपल्याला इतकं चालायला त्यांनी रस्ता बनवला आहे, त्याच्यावरनं चाला. आणि मंदिरात पोहोचलो आणि मंदिरात अक्षरशः इतकं छान वाटलं ना, की म्हणजे एकादशी होती त्यातल्या त्यात आज आणि एकादशीला दर्शनाला विठ्ठल रुक्माई मिळाले. अजून काय हवंय, नाही का? नानाचा उपवास होता. मग नानांना पण फार छान वाटलं तिथे जाऊन. आणि मग आम्ही दर्शन घेऊन वापस निघालो. तर मंदिराच्या बॅक साईडला छान अशी लेक केलेली आहे त्यांनी आणि तिथे बोटिंगसुद्धा आहे आणि बोटिंगच आहे आणि बोटिंगसोबतच छान असे बदकं आहेत, जे तिथे फिरत असतात आपल्या आजूबाजूला, नाही का? म्हणजे ओजस्वी आणि अणूंनी तर त्यांना ते हिरवा-हिरवागार चारा दिला. म्हणजे छान-छान गवत होतं हिरवं. ते गवत त्यांनी खाऊ घातलं. मग तिथे त्यांनी बघण्यासाठी म्हणून ना, छान असा एक देखावा तयार केलेला आहे. गुफा तयार केलेली आहे. काही सेल्फी पॉइंट्स आहेत. ज्याच्यामध्ये आपले देवी देवता यांचे काय काय मूर्त्या आहेत, मोठे-मोठे स्टॅच्यूज आहेत. त्यानंतर वेगवेगळे देखावे तयार केलेले. आपले संत, जे होऊन गेलेले संत आहेत किंवा आपले देव आहेत, जसं की स्वामी समर्थ आहेत, गजानन महाराज आहे, त्यानंतर साईबाबा आहेत. आता इकडे बघा, श्रावण बाळाचं त्यांनी देखावा तयार केला होता, की म्हणजे श्रावण बाळ झाले, सोपान मुक्ताबाई, ज्ञानेश्वर महाराज आणि आपले जे काही जुने संत होऊन गेलेत मोठे-मोठे, त्यांनी त्यांच्या आई-वडिलांना कसं सांभाळलं आहे किंवा कसं काय-काय केलं आहे त्यांनी, हे सगळं त्यांनी त्या देखाव्यातून दाखवून दिलेलं आहे. त्यानंतर आपली आळंदीची ही गोष्ट, की संत तुकाराम, ज्ञानेश्वर महाराज, मुक्ताबाई, सोपान हे कसे त्यांनी आयुष्य काढलं, कसं काय झालं आहे त्यांच्या आयुष्यात, ते सुद्धा देखावे त्यांनी तिथे तयार केलेले होते. आणि अशा लहान-लहान गोष्टी त्यांनी तिथे दाखवून दिल्या होत्या. म्हणजे ज्या मुलींना कधी माहिती नाहीत किंवा बघायला नाही मिळाल्या, अशा गोष्टी तिथे सगळ्या पोरींना बघायला मिळाल्या. त्यामुळे त्यांना फार इंटरेस्ट येऊन त्या बघत होत्या. कारण सगळे असे जिवंत देखाव्या टाईप केलेलं होतं त्यांनी. गोष्टी म्हणजे गोष्टी म्हणल्यापेक्षा आता प्राणी होते, तर प्राणी मूव करत होते. आता इकडे बघा, स्वामी समर्थांच्या याच्या बाजूला किती सुंदर असे त्यांनी वारुळं केलेले होते आणि आतमध्ये स्वामी समर्थ दाखवत होते. म्हणजे स्वामी समर्थ कुठे आणि कसे प्रकट झाले किंवा कसे आले आपल्यामध्ये, तर ते सगळं त्यांनी दाखवलं होतं. त्यानंतर साईबाबाच्या आयुष्याशी रिलेटेड अशा सगळ्या गोष्टी होत्या. आणि बाहेर निघाल्यानंतर इतकी भव्य दिव्य अशी श्री संत साईबाबांची मूर्ती होती ना, म्हणजे इतकी मोठी मूर्ती होती, मला अक्षरशः दूर जाऊन कव्हर करावं लागलं. आणि बाहेर निघताना छान अशा कड्या कपाऱ्यातून बाहेर निघायचं, त्याला छान असं वरतून त्यांनी थोडीशी गॅप ठेवलेला होता. आणि बाहेर आल्यानंतर इतकी सुंदर अशी शिवाजी महाराजांची मूर्ती बघून मला फार छान वाटलं. आणि हे सगळं बघून आम्ही बाहेर निघालो आणि वातावरण इतकं सुंदर झालेलं होतं. तर आम्ही वडापाव खाल्ला. तिथे छान गरम-गरम वडापाव मिळतो हडशीला गेल्यानंतर, नक्की ट्राय करा. आणि ह्या मावशी गरम-गरम वडापाव तळत होत्या. मग आम्ही वडापाव आणि चहा घेतला मस्तपैकी आणि हे सगळं करून आम्ही बाहेर निघालो. मग बाहेर निघून थोडंसं बसावं म्हटलं, कारण खूपच सुंदर असं हिरवळ वातावरण होतं सगळीकडे. ओजस्वी, अणू, मी आम्ही छान अशी एन्जॉय केला. तिघींनी गेम वगैरे खेळले. ह्या दोघी पण फार जास्त एन्जॉय करत होत्या. मग आम्ही तोपर्यंत शांत बसलो आणि मग फार संध्याकाळ ऑलमोस्ट 7 वाजले होते. मग आता रिटर्न निघालो. मग रिटर्न निघाल्यानंतर ओजस्वीला भुट्टा खायचा होता. तर भुट्टा म्हणजे आपलं मक्याचं कणीस खायचं होतं तिला. तर ते तिथे अवेलेबल नव्हतं, म्हणजे संपले होते तर. मग ती रडत होती. मग तिला म्हटलं, थांब जरा, आपण खाली उतरून घेऊया. मग थोडंसं हडशीच्या खाली आलो. हडशीचा घाट उतरून खाली आल्यानंतर तिला छान मकाचं कणीस मिळालं. मग ती खुश झाली आणि असा सुंदर असा वन डे आउटिंग करून आम्ही रिटर्न निघालो. आता तुम्हाला जर कोणाला वन डे पिकनिक करायची असेल तर नक्की हडशीला भेट द्या, कारण खरंच खूप सुंदर असं ठिकाण आहे फॅमिलीसोबत जाण्यासाठी. ज्यांनी नाही गेलेले ते प्लीज व्हिजिट करा.
ओके, तर माझा आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि सबस्क्राईब शेअर करायला बिलकुल विसरू नका. ओके, चलो बाय फ्रेंड्स, थँक्यू.